नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला. आधार कार्ड नवजात बालकांचं काढताना किंवा कोणत्याही सरकारी कामासाठी नेमकं जन्मदाखला कशा पद्धतीचा हवा या संदर्भात शासनाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या आज आपण समजून घेणार आहोत. आणि त्या समजून घेताना आपल्याला सुरुवातीलाच विनंती करतो की आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे. मुद्दामून आज आधारच्या आपल्या ऑफिसला बसून हा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न आहे. जन्मदाखला हा बारकोडचा असणं अत्यावश्यक झालेला आहे. बारकोडचा जन्मदाखला म्हणजे काय? तो दाखला जो आहे ज्याच्यावर आपण गुगल स्कॅन केल्यानंतर त्याची सगळी माहिती गुगलवर रिफ्लेक्ट होती. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या बालकाचा किंवा आपलाही स्वतःचा कोणत्याही सरकारी कामासाठी लागणारा जन्मदाखला जो आहे त्याच्यावर बारकोड असणं गरजेचं आहे. आणि ती संपूर्ण माहिती जी आहे ती गुगलवर रिफ्लेक्ट झाली पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासोबतच जन्मदाखल्यावर ज्या ठिकाणी आई आणि वडिलांचे नाव असते ते नाव आई किंवा वडिलांच्या आणि दोघांच्याही आधार कार्डवर जसे आहे तसे असणे गरजेचं आहे. त्यासोबतच त्या दोघांचे आधार कार्ड नंबर जे आहे ते त्या दाखल्यावर म्हणजे आपल्या बालकाच्या दाखल्यावर येणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबत सगळ्यात महत्त्वाची माहिती की बालकाचे संपूर्ण नाव जे आहे ते त्या बाळाच्या नावाच्या ज्या कॉलममध्ये ते संपूर्ण येणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्या उपर महत्त्वाची माहिती आई आणि वडिलांचा जो पत्ता आहे तो पालकांचा कायमस्वरूपी पत्ता जो असतो त्या कॉलममध्ये आहे तसा म्हणजे आधार कार्डवर जसा पत्ता आहे पिनकोड सहित तो येणं गरजेचं आहे. यासोबत तुम्ही ज्या संस्थेकडून म्हणजे नगर परिषद असेल ग्रामपंचायत असेल ज्यांच्याकडून तो जन्मदाखला घेताय त्याचा गोल किंवा चौकोनी शिक्का जो आहे तो त्या दाखल्यावर असणं बंधनकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जर आपले जुने दाखले चुकीचे असतील किंवा त्याच्यावर माहिती अपूर्ण असेल तर तेही आपण बदलून घेऊ शकतात. म्हणजे याच्या पुढच्या काळामध्ये जन्मदाखला जो आहे त्याचं अनन्यसाधारण महत्त्व जे आहे ते वाढलेलं आहे. आणि हा दाखला घेताना आई किंवा वडिलांचं ई आधार किंवा अपडेट केलेलं जे आधार आहे ते अपडेट केलेल्या आधारची माहिती विचारात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमचं जसं आधार असेल त्याप्रमाणे आपल्या बालकांच्या जन्मदाखल्यावरती संपूर्ण माहिती येणं गरजेचं आहे. अशी सगळी माहिती असेल पिनकोड असेल बारकोड असेल तर आपल्याला आधार कार्डही त्या बालकाचं सहज काढता येईल. त्या उपर कोणत्याही सरकारी कामासाठी या जन्मदाखल्याचा वापर हा होऊ शकतो. आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे इतकी विनंती करतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करावा इतकीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.